दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। साधकाची कर्म त्याग नंतरची पायरी काय असली पाहिजे, काय असावी, याविषयी दासोपंत आम्हाला काय सांगतात हे आपण आज बघणार आहोत। मी काल म्हणाले की कर्माविषयी किंवा मुक्तीच्या मार्गांविषयी शास्त्रांनी भाष्य केले, ते गीतेनी भाष्य केले, ते सर्वसाधारणपणे आपल्याला हे माहिती आहे। कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि प्रत्यक्ष योग यांच्याद्वारे मुक्तीच्या ह्या वाटा आम्हाला मिळतात। मुक्तीची प्राप्ती करण्यासाठी या वाटांवरून आम्हाला जावं लागतं। साधकांनी कोणत्या अवस्थेमध्ये कुठल्या प्रकारची साधना करावी, याला जरी वेगवेगळे आयाम आम्हाला दिसत असले, पण तरी सुद्धा मूळ ठिकाण मात्र एकच आहे। तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जा, पण ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचे, जे इप्सित आहे, ते मात्र आम्हा सर्वांचं किंवा मुक्ती नावाचं जे ठिकाण आहे, मोक्ष नावाचं जे ठिकाण आहे, ते मात्र एकच आहे। या मार्गावरून जाताना वेगवेगळ्या प्रकारच्या साधकाच्या अवस्था, मग ज्ञान मार्गात काय, कर्म मार्गात काय, योग मार्गामध्ये काय, भक्ती मार्गामध्ये काय, या मार्गांमध्ये कशा अडचणी येतात, त्याची लक्षणं काय, त्याचे परिणाम कोणते, आपण योग्य वळणावरती आहोत का, योग्य वाटेवरती आहोत का, ह्या तपासण्याच्या ज्या कसोट्या आहेत, या कसोट्या त्या त्या मार्गावरून जाणाऱ्या साधकाला माहीत हव्यात। तर दासोपंत मोठं गंमतशीर मांडणी या ठिकाणी इथे करतायत बरं का। थोडंसं तात्विक आहे, पण म्हटलं तर ते अत्यंत व्यवहार्य आणि तुमच्या माझ्या खूप परिचयाचं आहे। आता ज्याला मराठी साहित्यामध्ये अनन्वय अलंकार असं म्हटलं जातं, त्या अलंकाराचाच उपयोग दासोपंतांनी अध्यात्म पटवण्यासाठी किंवा आध्यात्मिक तात्विक चिंतन मांडण्यासाठी आम्हाला इथे समजण्यासाठी म्हणून केलेलं आहे। कवयित्रींसाठी, कवींसाठी संतांची भाषा ही कोणत्या पद्धतीनं मार्मिक आहे, ती कशी तात्विक आहे, ती कशी माधुर्यानं ओथंबलेली आहे, त्या वेगवेगळ्या छटा आम्हाला या ठिकाणी दिसतात। या ठिकाणी आम्ही तात्विक शब्दांचा जो वापर दासोपंतांनी केलाय किंवा त्या कल्पनेचा वापर केलाय, ती आपण कल्पना मला इथे महत्त्वाची वाटते। त्यानंतर आपण त्या विस्तृत गोष्टींविषयी नक्की बोलू। मी अगोदर त्या पदाचं वाचन करते। देवी देवो समर्पिला, देवी देवो समर्पिला, होमु हवनी हविला। देवी देवो समर्पिला, होमु हवनी हविला, आम्ही झालो गा रिकामे, आम्ही झालो गा रिकामे, सुटलो रूपे नामे। दिगंबरी क्रिया नाही, गुण गळाले सर्वही। दिगंबरी क्रिया नाही, गुण गळाले सर्वही। तीनच ओळींचं अत्यंत छोटं पद आहे, पण तत्वज्ञान खूप गहन आहे।
देवी देवो समर्पिला, होमू हवनी हविला, आम्ही झालो गा रिकामे, सुटलो रूपे नामे, दिगंबरी क्रिया नाही, गुणगळाले सर्वही, गुणगळाले सर्वही. क्रियेबद्दल बोलले. म्हणजे कशाबद्दल आहे? तर ते कर्माबद्दल आहे. कर्माची भूमिका संपून गेली आहे. क्रिया काय करायची आहे ती संपून गेली. पण ती संपवली कशी आहे याला जास्त महत्त्व आहे. मी अगोदर कर्मयोगाच्या बाबतीत थोडंसं विवरण करीन आणि मग आपण मूळ पदाकडे येऊया. कर्म हा शब्द कृ धातूपासून निर्माण होतो. मन हा त्याला प्रत्यय लागतो आणि त्यातून त्याची उत्पत्ती होते. बघा हा, कर्म याचा अर्थ क्रिया, याचा अर्थ व्यापार, याचा अर्थ भाग्य. आपण असं म्हणतो ज्या कर्मामध्ये कर्त्याच्या क्रियेचं फल आहे, निहित आहे, त्याला आपण कर्म असं म्हणतो. आणि आता कर्म करणं ही मनुष्याची अत्यंत स्वाभाविक प्रकृती आहे, ती प्रवृत्ती आहे. कर्माशिवाय माणूस राहूच शकत नाही, असंभव आहे. या प्रवृत्तीच्या संबंधानं भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय? नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, कार्यते ह्यवशः कर्म, सर्व प्रकृतिजैर्गुणैः. अर्थात याच्यामध्ये शंका नाही की माणूस जन्माला येतो तो विनाकर्माचा असतच नाही, तो राहूच शकत नाही. कारण प्रकृतीसह आलेले काही गुण त्याच्यामध्ये आहेत आणि ते गुण कर्म करण्यासाठी, कर्म कारणासाठी बाध्य आहेत. तो त्याच्याशी बांधलेला आहे. त्याला वाटो किंवा न वाटो, त्याची इच्छा असो अथवा नसो, काही ना काही कर्म त्याला करावंच लागतं. त्याच्या हातून ते घडतं. अगदी स्वस्थ अवस्था म्हटली, अगदी नरोवा कुंजरोवा आपण म्हणतो, कुठल्याच बाजूची नाही, त्रयस्थ तटस्थ अवस्था ज्याला आपण म्हणतो, तशा अवस्थेमध्ये सुद्धा माणसाची कर्माची आसक्ती असू शकते, असते, ती राहते. आणि मग या कर्माने अनेक संस्कार उत्पन्न होतात आणि या संस्कारांच्या कारणाने माणसाच्या जगण्या मरण्याच्या चक्रामध्ये, या योनीमध्ये फिरण्याच्या अवस्था त्याला प्राप्त होतात. जरी कर्म अनासक्त भावानी केलं, आपण म्हणतो कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे कालचं सूत्र दासोपंतांनी आम्हाला कसं सांगितलं हे आपण बघतोय. खरं म्हणजे कोणतंही कर्म जर अनासक्तीनं आपण केलं, अनासक्त भावानं केलं, तर मोक्ष प्राप्ती होते असं आपण म्हणतो. व्यक्ती कर्माच्या बंधनात असते. पण गीता मात्र आम्हाला काय सांगते? गीता असं सांगते की जे काम तुम्ही करता आहात ते काम म्हणजे एक योग आहे असा भाव तुमचा असेल तर काय घडतं? आता या योगाची परिभाषा गीतेनं आम्हाला दिली आहे. कोणती परिभाषा आहे ती? योगः कर्मसु कौशलम. दुसऱ्या अध्यायामध्ये 50वा श्लोक आहे हा. अर्थात कर्मांच्या कुशलतेमध्ये, प्रावीण्यामध्ये, सुयोग्य कर्म करण्यामध्येच मुळात योग आहे. कर्मयोग साधना
ही कर्मबंधनामध्ये माणूस कर्म करत असतो. मग ते सांसारिक कर्म असतील, मग ही कर्म करत असताना सुद्धा या कार्यातून अलिप्तता ठेवली तर माणसाला मुक्ती मिळते असं म्हटलं गेलं. कर्मयोगाच्या या गूढाचं रहस्य अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, शास्त्रांनी जे काही नियत कर्म आम्हाला सांगितली आहेत, या कर्मांच्या आसक्तीचा सुद्धा त्याग करायला हवा. म्हणजे काय? कर्माच्या फलाच्या आसक्तीचा त्याग आपण ऐकतोय, कर्मण्येवाधिकारस्ते. पण अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतो, कर्मांच्याही आसक्तीचा त्याग तुला करायला हवा. मी अशी साधना करीन, मी अशी भक्ती करीन, मी कर्मकांड करीन, कर्माची आसक्ती आहे, मी हे करीन. भलेही या करण्यामध्ये, करण्याच्या नंतरच्या फळामध्ये मला आशा नाहीये. मी ते तटस्थ राहून कर्म केले, मला फलाची आशा नाहीये, पण कर्माची आशा आहे. कर्माची आशा सुद्धा माणसाला बंधनात ठेवते. आणि म्हणजेच काय? अशा प्रकारची जी कर्मातच मुळात आसक्ती ठेवत नाहीत, अशीच कर्म मुक्तिदायक आहेत. कर्मयोगाच्या या साधनेमध्ये अभ्यासरत असे जे साधक असतात, ते हळूहळू आपल्या वाटेवरती साधना करताना आपली कर्म ही भगवंताला अर्पण करतात, भगवंताला समर्पित करतात. आणि मग या साधकांच्या मध्ये भक्तिभाव ओतप्रोत भरून वाहतो. निर्मिती असते म्हणूनच ते त्या साधना मार्गावर येतात. आणि मग हा ओतप्रोत भाव, अशी अवस्था येते की ते कर्म करताना तो साधक जे कोणतं कर्म करेल, कोणतंही कर्म करेल, ते प्रत्येक कर्म भगवंताला, परमात्म्याला समर्पित करतो. आपण म्हणतो कोणतंही चांगलं कर्म केलं, दिगंबरार्पणमस्तु, इदं न मम, हे माझं नाही, हे प्रत्यक्ष परमेश्वराचंच आहे, त्याला समर्पण. आणि मग या अवस्थेपर्यंत जेव्हा साधक येऊन पोचतो की कर्माच्या फलाची तर आशा नाहीच, पण कर्माचीही आसक्ती नाही, आणि जे माझं कर्म आहे ते त्या परमेश्वराला अर्पण आहे. साधकाची परमात्म्याच्या संबंधानं ही श्रद्धा दृढ होत जाते. एक उत्साह वर्धन त्याच्यामधून होतं. आणि मग पुढे काय होतंय? गीतेमध्ये फार मार्मिक आणि सुंदर वर्णन केलेलं आहे. मला वाटतंय गीतेच्या या सांगण्याचाच परिपाक दासोपंतांनी आम्हाला साध्या शब्दात सांगितलाय, म्हणून मी आज गीतेचे मुद्दाम उल्लेख देते. काय म्हणते गीता या संबंधानं? यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. 9व्या अध्यायामध्ये 27व्या श्लोकामध्ये आम्हाला हे गीता सांगते. काय सांगते? अर्थात, हे अर्जुना, तू जे कोणतं कर्म करतोस, तू खातोस, तू हवन करतोस, तू दान करतोस, तू तप करतोस, जे जे म्हणून ते कर्म करतोस ते मला अर्पण कर. आणि मग ईश्वराला समर्पित केलेलं हे जे कर्म आहे, या कर्माच्या संबंधानं आणि त्याच्या फलाच्या संबंधानं जेव्हा श्रीकृष्ण म्हणतो, काय सांगतात बघा, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवांभसा. 5व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकामध्ये गीता सांगते. काय सांगते? ब्रह्माला अर्पण केलेलं
कर अनासक्त पूर्वक, अनासक्तीनं केलेलं कर्म फळाच्याही उपरांत ब्रह्माला अर्पण कर. हे कसं अर्पण आहे, हे कसं समर्पण आहे? जसं पाण्यामध्ये कमळ आहे, कमळाचं पान आहे, पण त्याच्यावरती पाण्याचा थेंब पडला तर अनासक्त योगानी तो पाण्याचा थेंब आणि कमळाचा पातं, कमळाचं पान हे वेगवेगळे आहेत. यांच्यामध्ये अनासक्त योग आहे. कमळाच्या पात्याला पाण्याची आसक्ती नाही. तशा प्रकारचं समर्पण तुझं असलं पाहिजे. मी गीतेतली श्लोकाची ही 9व्या अध्यायातला, 5व्या अध्यायातला, 2ऱ्या अध्यायातली हे जे श्लोक सांगितले ते कर्मयोगाच्या अनुषंगाने, आणि मी हे मुद्दाम आज याचं उच्चारण केलं, उद्घृत केले. त्याचं कारण असं की या सगळ्यांचा परिपाक दासोपंतांनी किती साध्या, किती सोप्या रूपकात आम्हाला सांगितलंय. मी आता ते पद पुन्हा सांगते. देवी देवो समर्पिला, होम हवनी हविला. आतापर्यंत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोगाच्या संबंधानं जे सांगितलं, जे श्लोक मी तुम्हाला सांगितले, त्या सगळ्यांचा परिपाक हे 2च रूपक आहेत. हे एकच चरण आहे. काय? देवी देवो समर्पिला. देवी, देवाला, सप्तमी, देवालाच देव समर्पण केला. बघा, हे कर्म मनुष्याचं आहे. मनुष्य कर्म करतोय. दासोपंत सांगतात, मी काय केलंय? देवालाच देव समर्पित केला. पुढच्या अर्धचरणामध्ये ते म्हणतात, होम हवनी हविला. होमामध्ये आपण हवन टाकतो, हवन द्रव्य टाकतो. दासोपंत काय म्हणतात? हवनामध्ये, हे हवन सुरू आहे आणि या हवनामध्येच मी होम टाकून दिलाय. बघा, अनन्वय. हवनामध्येच हवन करण्यासाठी हवन द्रव्य म्हणून मी होम टाकलाय. हवन द्रव्य म्हणून मी होमाचा उपयोग केलाय. होम करण्यासाठी हवन द्रव्य म्हणून आम्ही जे माध्यम वापरतो ते वेगवेगळे, जवा आहेत, अनेक प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये संविधा टाकतो. दासोपंत म्हणतात, या हवनामध्ये, त्या अग्निकुंडामध्ये हवनासाठी माध्यम म्हणून काय वापरलंय? माध्यम म्हणून मी काय टाकणार आहे? संविधा म्हणून काय टाकणार आहे? होमच टाकणार आहे. कल्पना शक्तीची दाद द्यायला हवी, प्रतिभा शक्तीची दाद द्यायला हवी. देवी देवो समर्पिला, होम हवनी हविला. कर्म कसं टाकून दिलंय, ते कसं गळालंय, याचं यापेक्षा अत्यंत सुंदर, समर्पक, यथार्थ मला वाटतं दुसरं कुठलंच उदाहरण असू शकत नाही, दुसरा कुठलाच दृष्टांत असू शकत नाही. हे का सांगितलंय? मी पुन्हा गीतेकडे वळते. कर्मयोगाच्या साधनेमध्ये रत असलेल्या त्या साधकाची अवस्था, त्याची स्थिती कोणती आहे ह्या क्षणी, जे दासोपंतांनी वर्णन केले? स्वतः आपण करता आहोत ही भावना संपली. या अवस्थेला साधक आलाय. मी करता आहे, मी हे करतोय, मी हा होम करतोय किंवा देवाला मी काही समर्पण करतोय, ही भावना इथे संपलेली आहे. म्हणजे कर्त्याची भावना संपुष्टात आली आहे. आणि मग साधक असा अनुभव करतो किंवा साधकाची ही अनुभूती आहे की जे काही त्याच्या हातून कर्म होत आहेत, जे कर्म घडत आहेत, ते तो करत नाहीये स्वतः. आपण म्हणतो अनेकदा, चांगलं कर्म घडलं की आपण अनेकांना म्हणतो, काय चांगलं काम करता आहात हो तुम्ही, तुमच्या हातून फार चांगलं सत्कृत्य घडतंय. तेव्हा तो जर माणूस खरोखर सद्भावी असेल तर तो म्हणतो
बाबा करता करविता ईश्वर आहे, मी कोण करणार, मी कोण धर्म करणार? करता करविता ईश्वर आहे. अर्थात हे जर खरंच प्रांजळ मनाने म्हटलं असेल तर त्या साधकाने अनुभव केलेला असतो, अनुभूती घेतलेली असते की तो साधक हे काहीही करत नाही, तो करता नाहीच मुळी. मग करता कोण आहे? तर हे सगळं घडवणारा तो प्रत्यक्ष परमेश्वर, तो ईश्वर आहे. आणि मग अशा प्रकाराने या साधना मार्गामध्ये, कर्मयोगाच्या या साधनेच्या वाटेवरती कर्म करताना जेव्हा कर्त्याची, साधकाची ही मनोअवस्था येते की तो करता नाही, हे मी केलं नाही, हे मी करत नाही, हा करणारा मी नसून प्रत्यक्ष ईश्वर आहे. जेव्हा ही भावना, ही अवस्था, ही स्थिती त्या साधकाची होते, तेव्हा तो साधक, तो भक्त या कर्माच्या बंधनातून मुक्त होतो, अलिप्त राहतो, अनासक्त होतो. अनासक्त योग तिथे साधला जातो. आणि मग त्याच्या द्वारा, साधकाच्या द्वारा केलेले जे कोणते कर्म आहेत ते कर्म बंधनाला बाध्य होतील असे संस्कार उत्पन्न करत नाही. आणि मग अशा प्रकारे कर्मापासून मुक्ती देणारं ते कर्म घडतं. बघा, कर्मापासून मुक्ती देणारं, कर्मफलापासून मुक्ती देणारं ते कर्म त्याच्या हातून घडतं. सरळ साधी, ज्याला आपण प्रक्रिया आहे असं म्हणू, पण ती प्रक्रिया दासोपंतांनी मोठी सुंदर वर्णन केली आहे. दासोपंत म्हणतात, माझी अशी अवस्था आहे, देवी देवो समर्पिला, देवालाच देव समर्पण केलाय, आणि होम हवनी हविला आम्ही झालो गा रिकामे. काय छान सरळ साधं सांगितलं बघा. आम्ही मुक्त झालो, मी कोणी नाहीच आहे त्याच्यातला, माझ्यावरती जबाबदारी नाही, मी मोकळा झालो हात झटकून तुझ्यावरती टाकून सगळं. आम्ही झालो गा रिकामे, आम्ही झालो गा रिकामे, सुटलो रूपे नामे. फार मार्मिक आहे आणि तात्विक आहे. आम्ही झालो गा रिकामे, सुटलो रूपे नामे. काय प्रवास आहे हा साधकाचा? सगुणाकडून निर्गुणाकडे, जवळपास निर्गुणाच्या जवळ आल्याचा. कोणता प्रवास आहे हा? मी जो अनासक्त योग सांगितला गीतेमधला आणि दासोपंतांनी रूपकामधून सांगितलेला, या अनासक्त योगामध्ये आम्ही झालो गा रिकामे, मी कोणीच नाहीये. सुटलो रूपे नामे. प्रवास कुठून सुरू झाला होता? रूपापासून, नामस्मरणातून. सगुणाकडून निर्गुणाकडे सुरू झालेला प्रवास कशाने सुरू होतो? रूपवर्णनाने, गुणवर्णनाने, रूपामध्ये रममाण होण्याने, नामस्मरणाच्या चिंतनाचं निदिध्यासन केल्याने. आणि हे सगळं करता 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 साधकाची कर्मयोगामध्ये अवस्था अशी येते की तो त्यातून खूप लांब आलेला असतो. करता मी नाही ही त्याची अवस्था झाली की रूप आणि गुणापासून अनासक्त योगाने निर्गुण ब्रह्मापाशी हा जीव येऊन पोचतो, तो शिवापाशी. आम्ही झालो गा रिकामे, सुटलो रूपे नामे. नामरूपाचा जो ध्यास आम्ही घेतला होता, जो सगुणाचा योग आम्ही करत होतो, जे कर्म आम्ही करत होतो, त्या कर्मापासून साधना करत 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 कर्माचीही आसक्ती सोडली, कर्मफलाचीही आसक्ती सोडली, सगुणाच्या रूपनामाचा ध्यास करता 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 आम्ही इतके पुढे आलो. आम्ही झालो गा रिकामे, सुटलो रूपे नामे. नाम आणि रूपाची सुद्धा आसक्ती सुटली आमची. आम्ही इतके पुढे निघून आलोय की दासोपंत पुढे वर्णन करतात, दिगंबरी क्रिया नाही. आता कर्म नाही राहिलं,
आता कोणतीच क्रिया नाही, तटस्थ लक्षण आहे. आता कोणतंच कर्म नाहीये. मी करतो तर ते तूच करतोयस, मी काहीच करत नाहीये. जे करणार आहे तूच आहेस. कर्म आहे तूच आहेस, करता आहे तोय तूच आहेस. कर्ता, कर्म आणि जे काही कर्माचं कारण आहे ते सगळंच तू आहेस. मी कोणीच नाहीये यातला. मग आम्ही झालो का रिकामे? आणि दासोपंत पुढे म्हणतात, दिगंबरे, दिगंबरी क्रिया नाही, कर्म शिल्लक राहिलं नाही. कर्म जिथे शिल्लक नाही तिथे कर्म बंधन नाही, कर्माचं कारण बाध्य नाही, कर्माचं फल तर त्याहून दूर राहिलं. दिगंबरी क्रिया नाही, गुण गळाले सर्वही. हे गुण म्हणजे काय? गुण गळाले सर्वही म्हणजे काय? तर जे जे म्हणून बाध्य करणारं कारण आहे, जे जे म्हणून कर्माला बाध्य करणारं, कर्मफलाला बाध्य करणारं, पुन्हा पुन्हा जन्म योनींमला बांधणारं, पुन्हा पुन्हा त्या आसक्तीमध्ये गुंतवणारं, हे जे कर्मगुण आहेत ते सगळे गुण, गुण म्हणजे कारण, कर्म करण्याला प्रवृत्त करणारे हे जे सगळे गुण आहेत ते गुण गळून गेलेत. त्यामुळे आता कर्म नाही, मी करता नाही, कर्माचं कारण नाही, गुण गळाले. गुण गळाले सर्वही. काय सुंदर बघा, 3च चरणांचं हे पद आहे. 3 ओळींच्या मध्ये गीतेमधल्या किती श्लोकांचा अन्वय, किती साधं सोपं सरळ सांगितलंय. देवी देवो समर्पिला, होम हवनी हविला, आम्ही झालो गा रिकामे, सुटलो रूपे नामे, दिगंबरी क्रिया नाही, गुण गळाले सर्वही. एकूणच कर्मयोगाच्या साधनेमध्ये लौकिक पारमार्थिक दोन्ही पक्षांनी, दोन्ही बाजूंनी उत्थान होतं. कर्मयोगाच्या मार्गाने साधक गृहस्थ जीवनात असून सुद्धा, प्रापंचिक असून सुद्धा साधना करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करतो. पण साधकाची अवस्था कशी पाहिजे याचं मार्मिक वर्णन या 3च चरणांमध्ये दासोपंतांनी हे विवरण केलेले. आता कर्मभेदांच्या बाबतीत, कर्माच्या प्रकारांच्या बाबतीत इथे चिकित्सा करण्याचं कारण नाही, कारण तो खूप वेगळा विषय आहे. तर आणखी एखाद्या कधी निरूपणाला असं पद आलं तर आपण नक्की घेऊ. कारण विहित कर्म, निषिद्ध कर्म, विहित कर्माचे आणखी 4 प्रकार, हे सगळं पुढे आणखी वेगळा विषय. पण दासोपंत जे नेमकेपणाने सांगतायत ना, ते जे सांगणं आहे ते प्रापंचिक कर्मयोग्याचा प्रवास अत्यंत तात्विक मार्मिक पद्धतीनं त्याचं हे विवरण आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या आणखी एखाद्या छान सुंदर अशा भावविभोर किंवा तात्विक अशा एका पदासह दासोपंत स्वामी गोस्वामी या पेजवरती आपण भेटूया. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ.